नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक विचित्र आणि विरोधाभासी चित्र बघायला मिळतंय. राज्य पातळीवर एकमेकांविरोधात तीव्र शब्दात आगपाखड करणारे राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मात्र एकमेकांच्या हातात हात घालून युती आणि आघाड्या करताना दिसतात. ही परिस्थिती केवळ राजकीय विसंगतीच नव्हे तर लोकशाही मूल्यांची कसोटी पाहणारी ठरत आहे. अशा प्रकारच्या युतींना आता अभद्र युती असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. मतदारांच्या वैचारिक कुवतीवर आणि त्यांच्या विश्वासावर घाला घालणाऱ्या या राजकारणातील नव्याने निर्माण होऊ पाहणाऱ्या व्यवस्थेवर प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्याच्या विधिमंडळात, सभागृहाबाहेर आणि माध्यमांमध्ये एकमेकांवर भ्रष्टाचार, गैरकारभार, विचारधारात्मक विश्वासघाताचे आरोप करणारे हेच पक्ष स्थानिक पातळीवर मात्र सत्तेसाठी आपले सर्व आरोप विसरून एकत्र येत आहेत. कालपर्यंत जे एकमेकांना लोकशाहीसाठी धोका म्हणत होते तेच आज स्थानिक समीकरणं आणि व्यावहारिक राजकारण या सबबीखाली एकाच व्यासपीठावर उभे राहत आहेत. या दुटप्पी भूमिकेमुळे राजकारणातील नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. 2022 नंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर नैतिकतेच्या राजकारणाला हद्दपार करून मतदारांच्या विश्वासाला तडा घालून आणि त्यांच्या विचारधारेच्या नीतिमूल्यांवर घाला घालून सत्ता केंद्रित राजकारणाला सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे खरं तर गाव, शहर आणि जिल्ह्याच्या विकासाचा कणा मानला जातो. स्थानिक पातळीवर मूलभूत प्रश्नांवर निर्णय घेणारी ही यंत्रणा आहे. मात्र या निवडणुकांमध्ये विकासाचा अजेंडा मागे पडून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवणे हाच एकमेव उद्देश केंद्रस्थानी येताना दिसत आहे. त्यामुळे विचारधारेऐवजी सोयीस्कर युती आणि तात्पुरत्या आघाड्या आकार घेत आहेत. या अभद्र युतींचा सर्वात मोठा फटका मतदारांच्या विश्वासाला बसतो. मतदारांनी पक्षाच्या विचारधारेवर ज्या विश्वासाने मतदान केलेलं असतं त्याच विश्वासाला तडा देऊन सत्तेच्या हव्यासापोटी निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षांतर करतात. यावेळी त्या मतदारांची काय मानसिकता असेल याचा जरा सुद्धा विचार केला जात नाही. यात फक्त मतदारांचे नुकसान होत नाही तर त्या संबंधित लोकप्रतिनिधीला त्यांच्या मतदारांसमोर जाण्यासाठी ना नैतिकता उरते ना आत्मविश्वास येतो आणि यातूनच त्या लोकप्रतिनिधींची मतदारांपासून दूर राहण्याची मानसिकता वाढत जाते. अशा पद्धतीच्या राजकारणामुळे निराश आणि हताश होऊन मतदार पण मतदानासारख्या प्रक्रियेपासून दूर जाऊ लागतो. मतदारांची ही निराशा आणि हताशा लोकशाहीच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगली नाही. युती करणे ही लोकशाहीतील प्रक्रिया आहे, मात्र ती स्पष्ट धोरण, समान कार्यक्रम आणि जनतेसमोर प्रामाणिकपणे मांडलेल्या कारणावर आधारित असावी ही अपेक्षा असते. पण सध्या दिसणाऱ्या अनेक युती या केवळ सत्ता केंद्रित आणि संधी साधू वाटतात. त्यामुळे विचारधारा संपली का असा प्रश्न उपस्थित होतो. राजकारणात व्यावहारिक अगतिकता आवश्यक असली तरी तिला नैतिकतेची जोड नसेल तर ती अभद्रतेकडे झुकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तयार होत असलेल्या या अभद्र युतींनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नेमके कुठे नेऊन ठेवले आहे याच्या गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शेवटी मतदारांनीच अशा विसंगत राजकारणाला प्रश्न विचारले पाहिजेत, जाब मागितला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले पाहिजे. तरच लोकशाही अधिक मजबूत होईल.